नमस्कार मंडळी. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो का? तुम्ही वारंवार आजारी पडता का? तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे, जी कोणतेही दुष्परिणाम देत नाहीत आणि महागही नाहीत, पण ती तुमच्या स्वयंपाकघरात पडून आहे. हो, मी लसणाबद्दल बोलत आहे. तो लसूण जो तुम्ही फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरता, तो खरं तर तुमच्या आरोग्याचे रहस्य आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की लसणाची एक छोटी पाकळी तुमचे शरीर आतून इतके मजबूत करते की तुम्ही सर्व आश्चर्यचकित व्हाल, कारण ती तुमची प्रतिकारशक्ती रॉकेटसारखी वाढवेल. सर्दी, खोकला, ताप, संसर्ग तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. तर मित्रांनो, तुमचे हृदय तरुणपणासारखे धडधडत राहील, कारण ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते. मित्रांनो, लसूण मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे. ते फक्त रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवते. मित्रांनो, तुम्हाला वजन कमी करायचे आहे का? ते तुमच्या चयापचय वाढवेल. पण जर तुम्ही अशा प्रकारे लसूण खात असाल तर तुमचे त्याचे 100% फायदे गमावत आहात. कारण जर तुम्ही लसूण योग्यरित्या खाल्ले नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगेन की लसूण कच्चा, शिजवलेला, भाजलेला किंवा मधासह कसा खावा, लसूण आणि कधी खावा, सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री किती लसूण खावे, 1 कळी की 5 कळी लसूण कोळी खाऊ नये, गर्भवती महिला किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला लसणाचे असे रहस्य सांगणार आहे जे 95% लोकांना माहिती नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आरोग्याला एक नवीन वळण देण्यासाठी तयार आहात का, तर चला व्हिडिओला आता सुरू करूया. कारण आज तुमच्या आरोग्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही दररोज लसूण खाल्ले तर व्हिडिओ तुमचे जीवन वाचवू शकतो. मित्रांनो, लसूण म्हणजेच जे बहुतेक लोकांना स्वयंपाकघरात आढळते आणि जवळजवळ प्रत्येकजण ते तळून किंवा भाजून खातात. तुम्ही भाजून खाण्यामध्ये किंवा भाज्यांमध्ये लसूण वापरत असाल, जे काही प्रमाणात जळलेले असते म्हणतात. म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण ते खाण्याऐवजी प्लेटच्या बाजूला ठेवतात. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी बरोबर करत आहात, कारण भाज्यांमध्ये किंवा तळलेला लसूण खाण्याचा काही फायदा नाही. त्यात काही असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला 0 फायदे मिळतात. पण मित्रांनो, असे नाही की लसूण शरीरासाठी हानिकारक आहे किंवा तुम्हाला ते प्रत्येक वेळी प्लेटच्या बाजूला ठेवावे लागते. उलट स्वयंपाकघरात आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत शेअर करणार आहे. तसेच मी तुम्हाला लसूण खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे सांगेन. तर काय आहेत ते फायदे जाणून घ्या. लसूण आपल्या शरीरासाठी कसे कार्य करते, शरीराच्या कोणत्या अवयवांना त्याचा फायदा होतो, ते खाण्याची योग्य पद्धत कोणती, ते कधी घ्यावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसूणापासून कोणी दूर राहावे. तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, चला तर बघूया. मित्रांनो, लसूण असंख्य फायदे आहेत. लसूण हा अंडाकृती शरीरासाठी जादुई उपायांपेक्षा कमी नाही. पण आज मी तुमच्यासाठी त्याचे प्रमुख फायदे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मेंदू हा शरीराचा तो अवयव आहे. तो आपल्या रक्तापासून किंवा राजा बनवतो. परंतु या अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लसूणाचे असंख्य फायदे आहेत. लसूण हा अंडाकृती शरीरासाठी जादुई उपायांपेक्षा कमी नाही. पण आज मी तुमच्याशी त्याचे प्रमुख फायदे किंवा चर्चा करणार आहे.
मित्रांनो, मेंदू हा शरीराचा अवयव आहे जो आपल्याला रक्तापासून राजा बनवतो. परंतु या धावपळीच्या जीवनात मेंदूशी संबंधित समस्या जसे की ताण वाढव आणि अशा परिस्थितीत मेंदूला ताणमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण खूप महत्त्वाचे आहे. कारण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरात निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण हळूहळू कमी होऊ लागतो, ज्यामुळे आपल्याला अल्झायमर आणि डिस्लेक्सिया यासारख्या मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळतो. हे आजार किती गंभीर आहेत ते तुम्हाला यावरून समजू शकते की जर आपल्याला डिस्लेक्सिया झाला तर आपली स्मरणशक्ती हळूहळू अंधुक होऊ लागते, वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता कमी होऊ लागते, गोष्टी विसरणे आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कालांतराने कमकुवत होऊ लागते. पण तुम्ही लसूण खाल्ल्यास तुम्ही दोन्ही आजारांपासून तणावमुक्त राहू शकता. म्हणून लसूण हा दररोज खावा. म्हणजेच बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच संपूर्ण शरीराची स्वच्छता. लसणाचा दुसरा फायदा शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यास आढळतो, म्हणजे जे शरीरातील सर्व विषारी घटक आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. खरं तर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन प्रामुख्याने 2 संयुगांवर अवलंबून असते. त्यांना सिलिन आणि सल्फर असे म्हणतात. सिलिन शरीरातील सर्व विषारी घटक आणि वाईट हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी काढून टाकण्यास मदत करते, जे शरीराला हानी पोहोचवू शकतात आणि अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात. ते रक्तातील धातू देखील काढून टाकते. तर सल्फर शरीराच्या अवयवांना निरोगी ठेवण्याचे काम करते. उदाहरणार्थ, जर तुमचे यकृत चरबीच्या विषारी पदार्थांनी त्रस्त असेल तर हळूहळू खराब होत असेल किंवा मूत्रपिंड खराब होत असेल तर सल्फर ही प्रक्रिया म्हणजेच अवयवांच्या नुकसानाची प्रक्रिया मंदावते आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवते आणि हळूहळू त्याचे आरोग्य पुनर्जीवित करण्यास आणि त्यांना निरोगी बनवण्यास मदत करते. या अर्थाने आपण असे म्हणू शकतो की लसूण आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी एक जादुई टॉनिक आहे, जे केवळ शरीराकडे डिटॉक्स काढत नाही तर अवयवांना निरोगी ठेवते. म्हणून लसणाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच रक्तदाब नियंत्रण. आजकाल प्रत्येक घरात रक्तदाबाशी संबंधित किंवा एक रुग्ण आढळतो. शरीर बाहेरून ठीक दिसते, परंतु ते कधीकधी कमी आणि कधीकधी उच्च रक्तदाबाने तक्रार करतात. खरं तर रक्तदाबाशी संबंधित समस्यांचे सर्वात मोठे कारण अँटोसिनोटेज आहे, ज्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते. ते त्याचे अतिउत्पादन कमी करून ते संतुलित करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणारे हृदयरोग देखील कमी होतात. आणि विज्ञानाने हृदय आणि BP साठी लसणाचे फायदे देखील मोजले आहे. एका वैज्ञानिक अहवालानुसार हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे निश्चित प्रमाणात लसूण खाण्यास सांगितले गेले आणि काही महिन्यानंतर जेव्हा त्यांच्या आरोग्याची पुन्हा तपासणी केली गेली तेव्हा ते असे आढळून आले की त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका 16 ते 40% कमी झाला आहे. म्हणूनच लसूण केवळ BP साठीच नाही तर त्यांच्याशी आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आता आपण लसणाच्या पुढील फायद्याबद्दल बोलूया, जो तुमचा बोनस असेल. म्हणजेच हाडांसाठी. हाडे हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालण्यास आणि चालण्यास हालचाल करण्यास मदत करतो. म्हणून हाडांशी संबंधित कोणतीही समस्या अंथरुणाला खिळून राहण्याचे कारण बनू शकते. परंतु जर तुम्ही लसूण खाल्ले तर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ही परिस्थिती कधीही उद्भवणार नाही. जर आपण हाडांशी संबंधित मुख्य आजारांबद्दल बोललो तर फक्त 2च नावे येतात. पहिले म्हणजे पोरोसिस आणि दुसरे म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस. हे दोन्ही हाडांशी संबंधित गंभीर आजार मानले जातात. कारण जर या दोन्ही समस्या उद्भवल्या
तर चालणे, उठणे, बसणे सर्व आवश्यक होते आणि वेदना ही वेगळी बाब आहे. म्हणून तुम्ही लसूण सेवन केले पाहिजे, कारण ते हाडांचे आरोग्य नेहमी निरोगी ठेवण्यास मदत करते. LDL कमी वाईट कोलेस्ट्रॉल. LDL म्हणजेच कमी घनतेचे लिपोप्रोटीन, ज्याला समान भाषेत वाईट कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात, कारण जर ते आपल्या नसांमध्ये जमा होऊ लागले तर ते हृदयाशी संबंधित आजारांचा जन्म देऊ शकतो, जसे की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका. मित्रांनो, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे. हृदयविकाराचा झटका. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये LDL जमा होतो तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका वाढतो. म्हणून रक्तवाहिन्यांमधील LDLची पातळी कमी करणे म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. आणि यासाठी लसूण हा एक चांगला उपाय आहे, जेणे प्लेगचे लिपिड डिपॉझिट किंवा रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले LDL कमी करण्यास मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती आहे. जर तुम्ही रोगप्रतिकार शक्तीला शरीराचे रक्षण म्हणून शकता, जे शरीरात बाह्य जीवनापासून संरक्षण करते. तसेच पाप किंवा जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर त्याला संसर्ग विषाणूजन्य रोग देखील, खोकला, इतर आजार वारंवार होऊ लागतात. तुम्ही देखील हे पाहिले आहे की काही लोक हवामानात थोडासा बदल झाला की लगेच आजारी पडतात. त्यांना संसर्ग होतो. ताप, खोकला हे सर्व त्यांच्यासाठी सामान्य आहे. पण मित्रांनो, हे एक लक्षण आहे की तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती ती वाढवायची आहे आणि लसूण तुम्हाला या कामात मदत करू शकतो. कारण लसूण अँटीबायोटिक सारखे काम करत, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ते रक्तप्रवाह निरोगी ठेवते, त्यामुळे शरीर बॅक्टेरियापासून सुरक्षित राहते आणि वारंवार आजारी पडण्याची, संसर्ग होण्याची तक्रार देखील होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या लसूण खाण्याच्या बाबतीत कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुढे आपण काय शिकू यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, लसणाचे खूप फायदे आहेत. ह्या फायदे कसे आणि कशा प्रकारे याचे फायदे करून घ्यावेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालेच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओसोबत. तर धन्यवाद.